हा मित्रांनो, आज आपण कॅम अँड फॉलोअरचा प्रॉब्लेम घेणार आहे, की जो 6 मार्काला फिक्स येतो. हा, ड्रॉ द कॅम प्रोफाइल फॉर द नाईफ एज फॉलोवर वेन मिनिमम रेडियस ऑफ कॅम इज कॅन झालेलं आहे ते कॅम आहे 5 सेंटीमीटर. स्ट्रोक ऑफ द फॉलोअर इज 4 सेंटीमीटर. स्ट्रोक ऑफ द फॉलोअर इज 4 सेंटीमीटर म्हणलं की ही जी लेंथ आहे इथून ते इतकी 4 सेंटीमीटर काढायची मित्रांनो. इथून ते इतकी जी लेंथ आहे ही काय करायची 4 सेंटीमीटर काढायची. हा, आउटस्ट्रोक ऑफ द फॉलोअर इज 90 डिग्री विथ युनिफॉर्म वेलोसिटी. आपण काय करू आता एक हॉरिझॉन्टल लाईन मारून घेऊ. हॉरिझॉन्टल लाईन मारायची. हा, त्याला मोजून मारायची गरज नाही. नंतर इथं एक हॉरिझॉन्टल लाईन मारून घेऊ. झालं. आता काय करायचं, तर 90 डिग्री मित्रांनो. तुम्ही तुमच्या हिशोबाने भाग करू शकता. 90चे जर 6 भाग केले तर सोपं जाईल. 15 सक 90. 15 सक 90. तर मग 90चे 6 भाग करायचे. 90 90 भागिले 6 किती येईल? 15चा एक भाग येईल. मग 15चे भाग करायचे. तर 15-15 सेंटीमीटरचे आपण एक एक भाग करू. एक फुल स्केल वापरायची. च्या तुम्हाला मोठी शीट भेटती. 1, 2, 3, 4, हा 5 आणि हा 6. मध्ये काय करायचं मित्रांनो, 60 डिग्रीचा ड्युएल सोडून द्यायचा. 60 डिग्रीचा ड्युएल सोडून द्यायचा. 9 6 15. आता 15 नंतर आपल्याला 9 भेटलं पाहिजे. 15 नंतर आपल्याला 9 भेटलं पाहिजे. तर काय करू आपण त्याला इकडे घेऊन टाकू. हा, हे झालं. नंतर काय करायचं, 9 6 15, 6चा सोडून द्यायचं. तुम्ही ड्युएल थोडं कमी लिहिलं तरी चालतो, त्याचं काही नाही. फक्त दाखवायचं 6. ड्युएल दाखवायचं 6, फक्त लिहिलं कमी तरी चालतो. हा, 6 डिग्री मी सध्या कमीच लिहितो. 6 आहे. थोडं कमी दाखवलं तरी चालतो. हा, नंतर ठीक आहे. तरी आपण दाखवून देऊ 15. इथपर्यंत. इथं काय करू आपण, हे 15, 9 6 15. मग पुन्हा तसंच दीड दीडचं. 1, 2, 3, 4, हा 5 आणि हे 6. असे बरोबर भाग करायचे मित्र. मग नंतर काय करायचं आपल्याला, उभ्या लाईन मारायची. 6 साठी उभ्या लाईन मारायची. हे पेंट काढायचं. 6 सोडून द्यायचं. एकदम आरामशीर सांगतोय मित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या. लाईनला वाढवून देतो. हा, बघा आता या लाईनला वाढून घेऊ आपण पहिले.
6 भाग केले. मग आता काय करायचं? आता 6 भाग केल्यानंतर काय करायचं मित्रांनो, नीट लक्ष द्या. ह्याला नावं द्यायची. ही आउटस्ट्रोक आहे. हा कोणता झाला तुमचा आउटस्ट्रोक. ह्याला नावं द्यायची. 0, 1, 2, 3, 4, 5, 6. मित्रांनो 2 प्रॉब्लेम पण परीक्षेला येऊ शकते. 1 प्रॉब्लेम पण परीक्षेला येऊ शकतो. 6-6 मार्काला. हा चॅप्टर खूप मोठा आहे. असं म्हणजे खूप छोटा आहे आणि पण जास्त मार्काला आहे. त्याची फॉलोअरची थिअरी पण मी याच्या नंतर घेऊन टाकेन. 0. आता काय करायचं मित्रांनो, हे पहा इथून ते इतकं कोणतं आहे तुमचा आउटस्ट्रोक. व्यवस्थित स्केलने दाखवायचं. 2 मार्क डिस्प्लेसमेंट डायग्रामला असतं. पण जर डिस्प्लेसमेंट डायग्राम जर चुकली, तर 0 मार्क भेटतात. आणि ह्याच्यातले ह्या चॅप्टरचे प्रॉब्लेम आणि पुढच्या चॅप्टरचे प्रॉब्लेम एकदम सोपे. हे आणि पुढच्या चॅप्टरचे. आणि रिमेनिंग पोर्शनला पण ड्वेल करून टाकायचं बरं. रिमेनिंग उरलेला टोटल 360 डिग्री असते. मग रिमेनिंगला अशी रेष मारून टाकली, रिमेनिंग ड्वेल तरी चालतं. आलं लक्षात? आता काय करायचं मित्रांनो, याला जोडून घेऊ आपण. याला जोडून टाकायचं. नंतर याला जोडून टाकायचं. मग नाव द्यायचे. ए नाव द्यायचे मित्रांनो. ए, बी, सी. तुम्ही इथून ए दिलं तर चालतं, तिथून दिलं तुमची मर्जी. डी, ई, एफ, जी, एच, आय दिलं नाही तर चला आय कोणी कोणी देत नाही. जे, के, एल, एम, एन दिलं तरी चालतं. एवढं काही नाही. आता बघा, हे झाली तुमची डिस्प्लेसमेंट डायग्राम. याला किती मार्क भेटले तुम्हाला? 2. पण ही जर चुकली तर पुढचे 0 मार्क. डिस्प्लेसमेंट डायग्राम. आलं लक्षात? आता काय करायचं मित्रांनो, ही झाली की आपण काय करू, याला वरी घेऊ. आणि प्रॉब्लेमसाठी इकडे बघा, मिनिमम रेडियस ऑफ कॅम्प ही दिलेली 5 सेंटीमीटर. हां, तर आता बघा आपल्याला काय करायचंय, नीट लक्ष द्या. आपल्याला हे लागणार आहे प्रॉब्लेमला, ही डायग्राम लागणार आहे. या डायग्राम शिवाय जमत नाही. हां, आता आपण कर्कटक घेऊ. बस 5 सेंटीमीटर मिनिमम रेडियस घ्यायची. हे किती आहे? 2.3. 5. 5 सेंटीमीटर मिनिमम रेडियस घ्यायची. हां, आता बघा मित्रांनो, थोडं इथं घेतो. ठीक आहे. येऊन जाईल इथं. हां, ह्याला काय करावं लागेल आपल्याला, थोडं वरी घ्यावं लागेल अजून. जसं-जसं लागेल तसं आपल्याला डायग्राम खाली घेता येईल. 5 सेंटीमीटर मिनिमम रेडियस घ्यायची. हां, आणि एक सर्कल ड्रॉ करायचं. तो फेंटच करायचा, जास्त डार्क नाही करायचं. सर्कल ड्रॉ केला. हां, इथे एक पॉइंट मार्क करतो मी. आता काय करायचं मित्रांनो, इथं डी ठेवायचं. हां, इथं डी ठेवायचं. तुमच्याकडे 360 वालं डी नसतं. तुमच्याकडे तुमच्याकडे डी म्हणजे प्रोटेक्टर. हां, तुमच्याकडे हे वालं असतं, छोटेवालं. तर प्रोट्रॅक्टर ठेवायचं. तर इकडे बघा, मी 360 वाला ठेवतो. हां, या सर्कलला ठेवलं व्यवस्थित. दिसतंय सगळ्यांना मित्रांनो? आता काय करायचं, 15 90 चे आपण 6 भाग केलेले. किती भाग केलेले आपण 90 चे? 6 भाग. नीट लक्ष द्या मित्रांनो. 90 चे 6 भाग केलेले.
90चे जर 6 भाग केलेले असले, तर ह्याच्यावर पण आपल्याला 6च भाग करायचे. ह्याच्यावर पण आपल्याला किती भाग करायचे? 6 भाग करायचे. तर 15-15चा 1 भाग आला पाहिजे. 15-15चा 1 भाग आला पाहिजे मित्रांनो. 15-15चा 1 भाग आला पाहिजे. तर हे 90 आहे. हां, हे आपलं 0 वर आहे. तर 90 15-15चा 1 भाग. तर इकडे बघा मित्रांनो. हां, काय करायचं 15 एक 15 नंतर लक्षात ठेवा कोणचे पॉइंट्स आहे हां. नंतर 15 नंतर हे 60 याच्यावर सॉरी हां, हे 15-15 आपल्याला थोडा अंदाजे पण म्हणजे मी अंदाजे घेऊ शकतो, तुम्ही माप घेऊन घेऊ शकता. हे 60चं हे इथं ह्या 60चं इथं काढलं हां. नंतर 60 नंतर 75 वर एक इथं एक काढायचं. 15-15 सोडायचं मित्र. 15-15 सोडायचं. हां, 15-15 सोडायचं. नंतर हां, आता एक अंदाजे घ्यावं लागणार आहे मला ते. नंतर हे इथून 15 हां, इथे येतं का बघू. ते का लिहिता येईना ते कळेना. त्याला आपण छोटं करून ठेवूया. छोटं तर होत नाही. हां, 15 नंतर पुन्हा 15चं हां, नंतर हे 15 2 मिनिटं. हां, हे 30 झाल्यावर किती राहील ते इथं राहील. हां, नंतर हे इथं झालं. नंतर मग काय करायचं हे झालं 90चे 6 भाग. हे किती झाले 90चे 6 भाग. याच्यासाठी दाखवतोय तुम्हाला मित्रांनो, की जमायला पाहिजे. नंतर 6 सोडून द्यायचं मित्रांनो. 6 जो आहे 60 डिग्रीचा ड्युएल सोडून द्यायचा. 60 डिग्रीचा ड्युएल सोडून द्यायचा. 90 आणि 6 किती होतं 150. 90 आणि 6 किती होतं 150. हां, तर आपल्याला 6 सोडून द्यायचे. 6 सोडून द्यायसाठी आपल्याला 180 प्लस हे 240 म्हणजे इथपर्यंत सोडून द्यावं लागेल. 240 जे इथपर्यंत सोडून द्यावं लागेल. 240 नंतर पुन्हा 15-15 चे एक-एक भाग करायचे. 1 नंतर हा 2 नंतर हा 3 नंतर 3 सॉरी इथं नाही. हा 3 नंतर इथं पुन्हा 15 हे 4 नंतर इथं हे 5 इथं पेशन्स ठेवून तुम्हाला व्हिडिओ बघावा लागेल मित्रांनो. हा 5 5 नंतर हे 6 नंतर पुन्हा झाले हे भाग किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 5 आणि हे 6. हां, हे इथून बरोबर 15 आहे ना? हे कुठेही नाही, इथं यायला पाहिजे. इथं यायला. खाली थोडं आपण इकडे घेऊ. हां, हा भाग कुठे यायला पाहिजे? हा झाला इथून हे 10, 5, 5, 5 हे 15 झालं. नंतर हा भाग जो आहे आपला इथं यायला इथं. आलं लक्षात? हां, हे झालं तुमचे 6 भाग. हे किती झाले? 6 भाग. कळालं? हां, नंतर काय करायचं मित्रांनो, आता हे 6 भाग आपल्याला काढायचे. हे रफली काढायचे. त्यासाठी आपण शेपचा वापर करू. हां, आता 6 भाग काढायचे मित्रांनो. 6 भाग. असे 6 भाग काढले. नंतर हां, हे 60 डिग्री सोडून द्यायचं आपल्याला. तर पुन्हा इकडे 6 भाग.
नीट घ्या हां, सगळेजण इथून स्टार्ट व्यवस्थित घ्या. हे झालं. अर्ध्याच्या वर काम झालं मित्रांनो आता तुमचं. आता काय करायचं मित्रांनो नीट लक्ष द्या. याला पण नावं द्यायची. याला नावं द्यायची. याला काय नाव द्यायचं 0, 1, 2, 3, 4, 5, 6 नंतर 6-5, 4, 3, 2, 1, 0 आतमधूनच नाव द्या. हां, बघा आता मित्रांनो, आता काय करायचं? सगळ्यात पहिले 0 आता कर्कटक घ्यायचं. हातात कर्कटक घ्यायचं आणि दोन्हीकडे सारखंच असल्यामुळे एवढं काही टेन्शन नाही. हां, आता तर कर्कटक घ्यायचं पहिले. कंपास हातात घ्यायचं. हां, तर कंपास हातात घेतला. पहिले मी या डायग्रामला थोडं खाली घेतो. काय करायचं मित्रांनो, कंपासमध्ये कंपासमध्ये इथून ते इतकं मोजायचं. 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 इतकं मोजायचं. हे मोजलं हां, हे मोजल्यानंतर नीट लक्ष द्या. हे मोजल्यानंतर आता याला इथं ठेवायचं. कर्कटकला. हां आणि इथं छाप मारायचं. समजलं? हां, नंतर काय करायचं खूप सोपं आहे. व्यवस्थित लक्ष द्या फक्त बस. नंतर याला इथं न्यायचं. आपल्याला वेळ फक्त याच्यामुळे लागायला, की आपण क्लिअर सगळं तुम्हाला इन्स्ट्रुमेंट सगळं सांगायलोय. हां, आता बघा हे दुसरं घ्यायचं. हां, ह्याला उचलायचं. इतकं घेतलं. हां, ह्याला उचलायचं आणि मित्रांनो जर सेम डिस्टन्स असेल, तर तुम्ही इकडून आणि इकडून सारखंच घेऊ शकता. म्हणजे इकडून डबल मोजायची गरज नाही. आता माझं हे फिगर खाली गेल्यामुळे मी काय करायला लागलो, की डबल घेणं. आलंय पण सेम डिस्टन्स असेल तर इकडून इकडून डबल मोजायची गरज नाही. तोच चाप तुम्ही खालून मारू शकता. मी तुम्हाला कसं सांगतो एकदा. हां, हे पहा. हा मारला. नंतर आता पुन्हा याला इथं घ्यायचं. इतकं मोजायचं. इथं घ्यायचं 3 वर. हां, नंतर हा तिसरा. समजलं? नंतर चौथं घ्यायचं. चौथं घ्यायसाठी पुन्हा इथं ठेवायचं. चौथं घ्यायसाठी चौथं घ्यायसाठी आपण याला पुन्हा इथं ठेवू. हां, चौथं घेतलं. तर याच्यासाठी आता इथं ठेवून पुन्हा काय करायचं याला इकडे घ्यायचं. त्याच्यात व्हिडिओ व्यवस्थित पाहावा लागणार आहे तुम्हाला. त्यावेळेस समजणार आहे मित्रांनो. हां, हे झालं. आता काय करायचं? आता 5वं घ्यायसाठी 5वं घ्यायसाठी आता काय करतो? पुन्हा 5वं घ्यायसाठी पुन्हा
इतकं मोजायचं. पुन्हा ह्याला इकडे घ्यायचं. 5 वर ठेवायचं. ही चुकून लाईन मारण्यात आली हां ही. हां. आता बघा 5 वर घ्यायचं. झालं. तसंच 6 वर घ्यायचं मित्रांनो. 6 वर. हां. आता ह्याला इकडे घ्यायचं आणि पुन्हा हे 6. कळालं? आता काय करायचं आपल्याला? तेच डिस्टन्स इकडून घ्यायचेत मित्रांनो. म्हणून थोडं फिगरला वरी घेतो. हां. आता नीट लक्ष द्या. तोच डिस्टन्स इकडून घ्यायचा. मग हे झालं. नंतर आता 5वी लाईन. 5व्या लाईनसाठी पुन्हा हे आपण ते मोजण्याच्या ऐवजी हेच घेऊ कारण की हे आणि ते सारखंच राहणार आहे. हे आणि ते काय राहणार आहे आपलं सारखंच राहणार आहे. तर इकडे बघा. हे हां. हे मोजलं. आता ह्याला इकडे घेऊ. तुम्ही त्याच्यावरून मोजू शकता. डबल मोजायची गरजच नाहीये. हे पहा मित्रांनो काय सांगायलो मी, तर डायरेक्ट 6-6 मोजलं. पहिले इथं 6-6 लिहून काढून घ्यायचं. नंतर पुन्हा 5-5 मोजलं. 5-5 ह्याच्यावर एकदाच मार्क करून घ्यायचं. फक्त फिगर खालीवरी असल्यामुळे मी ते मार्क करू शकलो नाही. हां. आता बघा इथं मार्क करून टाकायचं. नंतर हे झालं. नंतर आता तिसरं, तिसरं. आता तिसरं जे आहे आपलं, हे वालं. ह्याला उचलायचं. हां. आता ह्याला उचलायचं आणि इथं ठेवायचं. पुन्हा इथं पॉइंट मार्क करायचा. हां. इथं पॉइंट मार्क करायचा. झालं. नंतर पुन्हा आता चौथं झालं की तिसरं. एकदाच केलेले परवडते हे. डबल-डबल करायची गरज नाही. पण पहिला प्रॉब्लेम आहे म्हणून मी सांगायला तुम्हाला. हे झालं. हे मोजलं तर इथं ठेवायचं. नंतर हे झालं की नंतर दुसऱ्यासाठी दुसऱ्यासाठी पुन्हा इथं घ्यायचं आणि ह्याला असं फिरवायचं. नंतर हा पॉइंट मार्क करायचा. पुन्हा राहिलं पहिलं. आता पहिल्यासाठी पुन्हा इथं आपण कर्कट घेऊ. लास्ट पहिल्यासाठी इथं कर्कट. हां. ह्याला काय करू मित्रांनो, एवढं झालं त्याला रोटेट करतो. इथून ते इतका डिस्टन्स घ्यायचा. त्याच्यावर ठेवायचं आणि इथं पॉइंट मार्क करायचं. त्याला पहिले समजायला वेळ लागतो. म्हणजे सोपं आहे. नीट समजून घेतलं तर एका झटक्यात समजतं. हां. आता बघा मित्रांनो, एवढं झालं. विथ इन्स्ट्रुमेंट सांगितलंय तुम्हाला मी. थोडं नीट लक्ष द्यायचं. आता काय करायचं
ह्याला जोडायचंय आपल्याला. याला जोडताना कसं करायचं? बघा हा एक पॉइंट. हा झाला तुमचा कॅम प्रोफाइल. हे काय झालं? कॅम प्रोफाइल. इथं असं चपटं येऊ देऊ नका. व्यवस्थित इथं असं कॅम ही तुमची झाली कॅम प्रोफाइल. समजलं का? हे झालं तुमचं डिस्प्लेसमेंट डायग्राम. कोणची? ही तुमची डिस्प्लेसमेंट डायग्राम आणि ही झाली तुमची कॅम प्रोफाइल. आलं लक्षात? याला 4 मार्क असते. मग तुम्ही काय करायचं मित्रांनो, इथे एक नाईफ एज काढून टाकायचा. एक नाईफ एज फॉलोवर काढून टाकायचं. हां, हे असं याचं. ते काढलं नाही काढलं तरी चालतं. हां, याचा स्क्रीनशॉट मारून तुम्ही घेऊ शकता व्यवस्थित. ही झाली तुमची कॅम प्रोफाइल आणि ही झाली तुमची डिस्प्लेसमेंट डायग्राम. समजलं? धन्यवाद. आरामशीर अखेरीपर्यंत शांततेत व्हिडिओ पहा, तर समजेल हे मित्रांनो. लक्षात. धन्यवाद.